सातपुडा पर्वतावर असलेल्या करी या गावात अचानक मेंढ्यांवर अज्ञात रोगाने संसर्गजन्य साथीची लागण झाल्याने अनेक मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात साथीच्या आजाराने पिल्लांच्या अंगांवर पिवळे डाग चट्टे पडत आहेत. मृत्युमुखी पडल्याची माहिती मेंढपाळांनी स्पष्ट केली आहे. नुकसानग्रस्त मेंढपाळांना शासनाने आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी केली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील करी रूपागड शिवारात मल्हार वस्तीतील मेंढ्यांवर इरवा संसर्गजन्य अज्ञात रोगाच्या आजाराने अटॅक केल्याने हजारो मेंढ्या मृत्युमुखी पडल्यात असून मेंढ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असल्याने मेंढपाळ हवालदिल झाले आहेत. चितलवाडी आणि करी रूपागड येथे 40 मेंढपाळ कुटुंबांचे मल्हार वस्तीत 2 तांडे असून त्यात ते आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या अंदाजे 1000 मेंढ्यांना घेऊन राहतात. यातील काही अत्यल्प भूधारक तर बहुतांश भूमिहीन मेंढपाळ यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन म्हणून मेंढी पालन करतात. गेल्या आठवड्यापासून मल्हार वस्तीतील या तांड्यामधील जवळपास 500 ते 800 पर्यंत मेंढ्या इरवा अज्ञात साथीच्या आजाराने पिल्लांच्या अंगावर पिवळे डाग चट्टे पडत असल्याने मृत्युमुखी पडल्याची माहिती मेंढपाळ पालकांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यापासून करी रूपागड लगतच्या तांड्यामधील मेंढ्यांवर आलेल्या गंभीर आजारामुळे मेंढपाळांच्या दररोज मेंढ्या मृत्युमुखी पडत आहे. अडगाव पशुचिकित्सालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दांदडे यांनी तात्पुरता इलाज करून या ठिकाणी पशुवैद्यकीय हे निष्काम ठरले आहे असे दिसून येत आहे. मेंढ्यांच्या आजाराचे निदान करण्यासाठी पोस्टमार्टम सुद्धा करण्यात आले व मेंढपाळांनी मेंढ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी करावयाचे औषधोपचार व लसीकरण करणे विषयक काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी दिल्यात. सातपुड्याच्या पायथ्याशी शेकडो मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची एवढी मोठी घटना घडल्यानंतर महसूल विभागाला सूचना निवेदन तक्रार देऊनही आजपर्यंत महसूल विभागाने साधी भेटही दिली नाही. आमदार लोकनियुक्त कुठलाच प्रतिनिधी साधी पाहणी करायला सुद्धा तांड्यात पोहोचला नाही. मतदानाच्या वेळी झुंबड घालतात, आम्हाला मतदान द्या, पण आज आमचा वाली कोणीच नसल्याची खंत मेंढपाळांनी यावेळी व्यक्त करून आमच्यावर आलेल्या या आपत्तीत आम्हाला शासनाने भरीव अशी मदत करावी अशी मागणी केली आहे. योगिता पोकळे, 4 गावं 2 तांडे माझ्याकडं ग्रामपंचायतला लागू आहेत. मी धनगर समाजाची, माझ्या धनगर समाजावर खूप वेळ बेकार आलेली आहे. त्यांना काय करावा, काय ठेवावा हे त्यांना सुचत नाही आहे. त्यांचे जनावरं, त्यांचे जे खायप्याचे हे आहे समजा ते सर्व चाललेलं आहे. त्यामुळं त्यांचं खूप खूप नुकसान झालेलं आहे. त्यांच्या लेकरा बाळांना काय त्यांना अन्नपाणी द्यावं हे त्यांना समजत नाही आहे. नमस्कार, मी महादेव राघोजी पोकळे शिपी गावामधून आहे. इथं आम्ही 40-50 जणांची वस्ती आहे. आमचे सर्व मेंढपाळ बंधू इथं राहतात आणि पिढ्यानपिढ्यापासून इथंच राहत आहे. आणि याच्यामुळे यावर्षी तर असे आमच्यावर बितली जास्त पावसाळ्यामुळे महामारीचं संकट आलेलं आहे. त्याच्यामुळे आमचे जनावरं खूप दगावत आहे. इथं आमचे कमीत कमी 700-800 जनावरं हजाराच्या जवळपास आकडा पोचलेला आहे. तरी पण इथं कोणी येऊन पाहणी आमची केलेली नाही. डॉक्टर साहेब आले ते त्यांनी तपासणी केली वगैरे सर्व काही केलं, पण निदान काहीही लागलेलं नाही. यानंतरचे काही लोक होते अजून निघून गेले. जे देवराव ज्योतिराव महारनर याच्याजवळ 300 मेंढर होते, त्याच्याजवळ फक्त 125 मेंढर वाचले आहेत. बाकी असेच सर्वांचेच, कोणाचे 50, कोणाचे 70, कोणाचे 80, कोणाचे 90-100 असे सर्व काही मेंढर गेले. इतकं म्हणून कोणी आले नाही. आमचे भरीव मदत द्यावी ही विनंती. वाळ बांधव आहेत. मी सर्वात आधी तर तुमच्या चॅनलचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही या मानवी संवेदना समजून या ठिकाणी पोचले. गेल्या महिनाभरापासून सातत्यानं या मेंढपाळांचा एक जीवाचे तुकडे म्हटलेलं लहानपणापासून जे कोकरू वागवलं ते मोठं केलं आणि 2-2, 300-300 मेंढऱ्या या ठिकाणी मरत आहेत. आम्ही डॉक्टरांची टीम बोलावली, DD आले, DHO आले, DHO आले. त्यांनी त्यांचे उपचार सुरू आहेत, पण अद्यापपर्यंत निदान झालं नाही. निदानात हे आलं की त्यांना निमोनिया झाला. सततच्या पावसामुळे त्यांना निमोनिया झाला. आणि जेव्हा आम्ही तहसीलदार आणि SDO साहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हे नैसर्गिक आपत्तीमध्ये बसत नाही. मेंढपाळांचं काही तुम्ही गारपीट झाली असेल किंवा अतिवृष्टी झाली असेल किंवा वाहून गेलं असेल तरच आम्ही मदत देऊ शकतो. हे अनेक लोक या ठिकाणी वाळे सोडून गेले. त्यांना त्यांचं दुःख, त्यांच्या महिला भगिनी तुमची पाहत असाल की त्यांच्या डोळ्यात आजही अश्रू आहेत. तर या ठिकाणी शासनाच्या संवादांना कुठेतरी बोथट झाल्या की आम्ही विज्ञानाच्या शाळेत शिकलो की जास्त पाण्यामध्ये राहिला, माणूसही राहिला तर त्याला निमोनिया होतो.
तर हे सगळी मेंढरं आहेत. गेल्या 2 महिन्यापासून सातत्याने या ठिकाणी पाऊस सुरू आहे. 25, 26, 27 या दिवशी तर अतिवृष्टी या ठिकाणी झाली आणि मेंढरू हा शेवटी नाजूक जीव आहे. त्याला त्या अतिपावसामुळे, अतिवृष्टीमुळे त्यांना निमोनिया झाला. म्हणून शासनाला आमची विनंती आहे, की या सगळ्या गरिबांच्या भावना, कारण यांची उपजीविकाच मेंढपाळी आहे. कोणाकडे शेती नाही, शेतीचा तुकडाही नाही. ह्या मेंढऱ्या वर्षभर याच्या त्याच्या शेतात फिरवायच्या आणि पावसाळ्यात कुठेतरी हिरवा चारा या पायथ्याशी या खरी गावाच्या आहे म्हणून या ठिकाणी येत असतात. अशा त्यांच्यावर जे आसमानी संकट यावर्षी आलं, त्यातून त्यांना शासनानं भरीव मदत द्यावी. त्यांना सावरण्यासाठी बळ द्यावं. एकीकडे शासन मेंढपाळांसाठी महाशेष योजना आहे. त्यांना आम्ही चारा देऊ, चाऱ्याचे पैसे देऊ, त्यांना मेंढऱ्या देऊ, त्यांना टीन शेड देऊ. ह्या योजना सगळ्या कागदावर आहेत. आमच्या त्या योजनांची आम्हाला अपेक्षाही नाही. सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. फक्त आमची विनंती एक आहे, की ज्यांचं हे नुकसान झालं आणि हे जे गरीब कुटुंब रस्त्यावर आले आहेत, यांना शासनानं भरीव मदत द्यावी, ही शासनाला आपल्याद्वारे विनंती करतो. आम्ही वारंवार अर्ज दिले. आज 3 अर्ज देऊन शासनाकडे झाले. चौथ्यांदा जर झाले, तर ही आमची आता यापुढचं जे आंदोलन राहणार आहे. तर ह्या सगळ्या मेलेल्या मेंढऱ्या आम्ही कलेक्टर महोदयांच्या त्यांच्या ऑफिसच्या समोर घेऊन जावं का, अशी आमची दुर्दैवानं मानसिकता झाली आहे. तर शासनानं आम्हाला ते करण्यास भाग पाडू नये. म्हणून शासनाकडे आपणा माध्यमातून विनंती आहे, की शासनानं तात्काळ यांना मदत द्यावी आणि यांना न्याय द्यावा. धन्यवाद. मृत्युमुखी धोंडा आखर येथे जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी भेट देऊन त्यांना सांत्वना बळ दिले व प्रशासनाला मदत जाहीर न केल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी दिलाय. संगीता आढाव यांनी सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष अकोला यांनी जिल्हाधिकारी यांना या संदर्भात माहिती दिली